नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत पूजा मोरे जाधव यांची, एका लढवय्या कार्यकर्तीची राजकीय कारकीर्द, जी निवडणुकीच्या मैदानात नाही तर मोबाईलच्या स्क्रीनवर सुरू झालेल्या एका वादळात सापडली. ही सुरुवात होते एका पत्रकार परिषदेतून, जिथे कॅमेऱ्यांसमोर पूजा मोरे जाधव यांचे डोळे पाणवलेले होते. त्यांच्या या एका वाक्यात फक्त अश्रू नव्हते, तर एक दशकाचा संघर्ष होता, आशा आणि अपेक्षा होत्या, ज्या एका क्षणात जणू काही विरून गेल्या. तर मग असं नक्की काय घडलं की राजकारणात वेगाने पुढे जाणाऱ्या एका महत्वाकांक्षी नेत्याला इतका टोकाचा आणि भावनिक निर्णय घ्यावा लागला? चला, यामागची कारणं एक एक करून उलगडून पाहूया. विचार करा, भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षाकडून पुण्यात तिकीट मिळतं, ही खूप मोठी गोष्ट होती. पण तिकीट जाहीर होऊन काही दिवस उलटत नाही तोच पूजा मोरे जाधव यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. ही फक्त एक राजकीय माघार नव्हती, तर एका मोठ्या वादळाची ती फक्त सुरुवात होती. आणि या संघर्षाचं मूळ थेट समोर आलं. त्यांच्या पतीने अगदी स्पष्टपणे सांगितलं की ही लढाई राजकीय प्रतिस्पर्धकांपेक्षा जास्त सोशल मीडियावरच्या अज्ञात ट्रोलर्ससोबत होती. त्यांची पत्नी सोशल मीडियाची बळी ठरल्याचं त्यांनी जाहीर केलं. पण हे नुकसान किती मोठं होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. कोण आहेत या पूजा मोरे जाधव आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता हे पाहणं महत्त्वाचं आहे. बघा, बीडच्या एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. अगदी तरुण वयात, म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी त्या पंचायत समितीवर निवडून आल्या. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी जोरदार आंदोलनं केली आणि त्यासाठी त्यांच्यावर 5 पोलीस गुन्हेही दाखल झाले. त्यांची हीच लढवय्या वृत्ती त्यांना थेट पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारीपर्यंत घेऊन आली होती. आणि हे त्यांचेच शब्द त्यांच्या संघर्षाची तीव्रता दाखवतात. ही पार्श्वभूमीच त्यांना एक सामान्य घरातून आलेली असामान्य कार्यकर्ती म्हणून सिद्ध करते. पण गंमत बघा, हीच ओळख त्यांच्यासाठी पुढे कशी अडचणीची ठरली. झालं असं की उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या विरोधात एक सुनियोजित ऑनलाईन मोहीम सुरू झाली. त्यांच्या भूतकाळातल्या 3 वेगवेगळ्या घटनांना लक्ष करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पहिला हल्ला तर थेट भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष करून करण्यात आला, जेणेकरून त्या पक्षाशी एकनिष्ठ नाहीयेत असं चित्र सहज निर्माण करता येईल. इथे माहितीचा कसा चुकीचा वापर केला जातो हे अगदी स्पष्ट दिसतं. एका वेगळ्याच महिलेचं वक्तव्य केवळ चेहरा ओळखीचा आहे म्हणून त्यांच्या नावावर खपवण्यात आलं. यावर पूजा यांचं म्हणणं होतं की अहो, ती मी नव्हतेच, ती दुसरीच मुलगी होती. आंदोलनातला एक सक्रिय चेहरा म्हणून माझं नाव जाणून बुजून वापरलं गेलं. आता दुसरा हल्ला हा त्यांच्या राष्ट्रनिष्ठेवर आणि दहशतवादावरील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा होता. यासाठी काश्मीरमधील एका संवेदनशील घटनेचा वापर त्यांच्या विरोधात केला गेला. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की अर्धसत्य हे पूर्ण असत्यापेक्षा जास्त धोकादायक असू शकतं. त्यांची अपुऱ्या माहितीवर आधारित पहिली प्रतिक्रिया व्हायरल केली, पण त्यांची पूर्ण भूमिका लोकांपर्यंत पोहोचूच दिली नाही. त्यांचं म्हणणं होतं की मी नंतर पीडितांना भेटले आणि दुसरा व्हिडिओ टाकला, पण तो कोणी पसरवलाच नाही. आणि शेवटचा हल्ला होता त्यांना थेट राजकीय विरोधकांशी जोडणारा. त्या भाजपमध्ये घुसलेल्या एजंट आहेत असा संशय निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न होता. एक शेतकरी कार्यकर्ती म्हणून घेतलेली भेट राजकीय संदर्भ पूर्णपणे बदलून उमेदवारी रद्द करण्यासाठी वापरली गेली. या प्रत्येक हल्ल्यामागे एकच पद्धत होती: संदर्भ तोडा आणि गैरसमज पसरवा. पण एक प्रश्न उरतोच, हे ऑनलाईन हल्ले इतके प्रभावी का ठरले? याचं उत्तर फक्त सोशल मीडियावर नाही, तर पुण्यातील प्रत्यक्ष राजकीय समीकरणांमध्ये दडलेलं आहे. यावरून दिसतं की पूजा मोरे जाधव एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत होत्या. त्या एक बाहेरच्या उमेदवार होत्या, ज्यामुळे स्थानिक राजकारण्यांना त्यांचं येणं कदाचित रुचलं नसावं. विरोधी पक्षांपासून ते अगदी पक्षांतर्गत स्पर्धकांपर्यंत अनेकांना त्यांच्या उमेदवारीमुळे धोका हाटला असण्याची शक्यता आहे. आणि अखेरीस त्यांनी पक्षाला आणि नेत्यांना होणारं नुकसान टाळण्यासाठी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं. यातून त्यांनी पक्षाशी असलेली आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला. पण या निर्णयामागे नेमका किती दबाव होता हा प्रश्न उरतोच. तर या वादळानंतर काय झालं? उमेदवारी गेली, पण संघर्षाची कहाणी इथेच संपलेली नाहीये. यानंतर पूजा मोरे जाधव यांनी काय भूमिका घेतली तेही पाहण्यासारखं आहे. इतका मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का बसूनही त्यांनी पक्षासोबत राहण्याचा आणि पक्षासाठी काम करत राहण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांची लवचिकता
आणि एक प्रकारची राजकीय परिपक्वता नक्कीच दिसून येते. आणि हे वाक्य हे त्यांच्या लढवय्या वृत्तीचं सार सांगतं. पत्रकार परिषदेच्या शेवटी अश्रूंच्या पलीकडे जाऊन त्यांनी दिलेला हा एक इशारा होता की ही एक तात्पुरती माघार आहे, पूर्णविराम नाही. आणि हाच तो प्रश्न आहे जो या कथेच्या पलीकडे जातो. जेव्हा राजकीय लढाई विचारांवर नाही तर व्हायरल क्लिप्स आणि खोट्या माहितीवर लढली जाते, तेव्हा शेवटी जिंकतो कोण? लोकशाही